ज्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी मीटिंग बोलावली आहे हा तो विषय या ठिकाणी असा आहे की वंचितांना अधिक लाभ मिळण्यासाठीचा निर्णय यासंबंधी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री यांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी क्रीमी लेअर लागू केली हा विषय आहे. बरोबर आहे. यस यस करेक्ट. यापूर्वी राज्यामध्ये जी शिष्यवृत्ती दिली जात होती ते सरसकट ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयाच्या आत आहे त्यांचेच पाल्य या योजनेसाठी पात्र ठरतील असा निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आला. खरं म्हणजे पूर्वी अशी कोणती उत्पन्नाची अट नव्हती. आता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील व इतर मागासवर्गीयातील विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे क्रीमी लेअरच्या कक्षेमध्ये आणला आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की क्रीमी लेअर ही आपल्याला लागू होते काय, तर माझ्या मते क्रीमी लेअर आपल्याला लागू होत नाही. कारण अनेकदा केंद्र सरकारने आणि केंद्र सरकारच्या उच्चतम न्यायालयाने या संबंधीचे निकाल दिलेले आहेत. ते निकाल असे आहेत की अनुसूचित जातीच्या संवर्गाला क्रीमी लेअरचे तत्व लागू करण्यात येऊ नये. ओके. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन केले आहे. म्हणून सामाजिक न्याय विभागाने 5 मे 2020च्या निर्णयातील उत्पन्न मर्यादेतील अट क्रमांक 2 मागे घ्यावी अशी विनंती मी खुद्द धनंजय मुंडे यांना केलेली आहे. हे करत असताना आपण आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे, कारण तुम्हाला चर्चेला मुद्दा मिळावा म्हणून मी या ठिकाणी तो मांडतो आहे की केरळ सरकारनं या संबंधी काय निर्णय केलेला आहे. इन्कम लिमिट मध्ये केरळ सरकारने जो निर्णय केला आहे, देर आर 3 slabs आर फिक्स्ड बेस्ड on the annual family income of the student. For this purpose, the income of parents and the applicant taken together shall be considered. तर पहिली स्लॅब जी आहे ती स्टुडंट्स विथ अन अॅन्युअल फॅमिली इन्कम अप टू 12 lakhs will get full scholarship to meet all the expenses certified by the authorities concerned, including accommodation and living expenses and air travel expenses in economy class. दूसरी स्लॅब जी आहे ती स्टुडंट्स विथ अन अॅन्युअल फॅमिली इन्कम बिटवीन ₹12 lakhs and 20 lakhs will get actual tuition fees certified by the authorities concerned, visa charges, airfare admissible, medical insurance premium plus 50% of the accommodation and living expenses. तिसरी स्लॅब त्यांनी टाकली स्टुडंट्स विथ अॅन्युअल फॅमिली इन्कम अबाउट 20 lakhs will be eligible only for actual tuition fee certified by the authorities concerned. तर आपण या ठिकाणी चर्चा करत असताना आपल्याला या सर्व बाबींचा सर्वकष विचार या ठिकाणी केला पाहिजे असं मला वाटतं. राज्य सरकार म्हणून राज्य सरकार मधला एक ज्येष्ठ मंत्री म्हणून मी निश्चितपणे मला जे मांडायचं आहे ते मी मांडेन, परंतु मी तुमच्या मध्ये आता उपस्थित राहू शकत नाही कारण खरगे साहेबांचं VC वर भाषण सुरू झालेलं आहे. तुम्ही लोक डिस्कशन करा आणि जी मांडणी असेल ती मांडणी माझ्याकडे जर लिखित रूपाने आली तर मी निश्चितपणे त्याला पुढे नेईन. माझे काही मित्र सुद्धा जे माजी आमदार आहेत ते आपल्यामध्ये बसलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा करून घेईल. तरी तुम्ही तुमचं चर्चा कंटिन्यू ठेवा प्लीज.
तुम्हाला मिनिट सगळ्यांना फक्त धन्यवाद गायकवाड देतो आणि आपलं जय भीम घेतो. माननीय मिनिटं नितीन राऊत बोलायचं सर, 1 मिनिट आपलं नक्की घेईन मी, की आपण जे सांगताय की आम्ही बोला. आपल्याला लेखी नक्की कळवू. आम्ही आपल्याला लेखी नक्की कळवू, आमचे सगळे मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचवू. फक्त एक या निमित्तानं मला आपल्याला एक सुचवू इच्छितो किंवा आपल्याला एक विनंती करू इच्छितो की मागच्या या 2 दिवसापासूनचा हा सगळा गडबड गोंधळ सुरू आहे आणि या गडबड गोंधळाचा जो बेस आहे की क्लिअरिटी नाहीये, स्पष्टता नाहीये, यामध्ये आपण निश्चित एक समाजाचा घटक आणि जबाबदार मंत्री या नात्याने आपण निश्चित कार्यवाही कराल ही अपेक्षा आम्ही आपल्यापर्यंत नक्की सगळे लेखी मुद्दे निश्चित पोहोचू. तो बोलावा ना. आपण इथं सहभागी झाला त्याबद्दल आपले नाही मनपूर्वक नाही, आभार. एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे मांडणी करण्यात आली या ठिकाणी, ही मांडणी सुद्धा आपल्याच माणसाने केलेली आहे. ते माजी सनदी अधिकारी इजेड खोब्रागडे आहेत. बरोबर. तर त्यामुळं तुम्ही याची चर्चा करत असताना त्यांनी केलेली मांडणी आणि याच्यावर तुम्हा लोकांची झालेली चर्चा हे सगळं ध्यानात घेतलं पाहिजे. बरोबर. जय भीम. जय भीम सर. थँक्यू सर. ओके. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत आदरणीय जयदेवरावजी गायकवाड साहेब. जयदेवरावजी गायकवाड साहेब पॅन्थर पासून चळवळीमध्ये अतिशय सक्रिय आहेत, ताकदीने ते प्रत्येक मुद्दा मांडतायत. राष्ट्रवादीचे ते नेते आहेत, स्पोक्सपर्सन आहेत. पण पक्षाच्या व्यतिरिक्त आम्ही समाजाचा घटक या नात्याने आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने मी गायकवाड साहेबांना विचारू इच्छितो, गायकवाड साहेबांना, की जे हा 2 दिवसांपासून हा जो सगळा गदारोळ सुरू आहे, ही जी गडबड सुरू आहे, विशेषतः परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती, महाराष्ट्र शासनाचा हा जो 2003-4 सालापासूनचा उपक्रम आहे, आजपर्यंत प्रत्येक वर्षी हा उपक्रमच नेहमी का वादात सापडतो? दरवर्षी याबद्दल का असे इश्यूज क्रिएट होतात? आणि विशेषतः या वर्षी जो क्रिमिलेअरचा विशेष मुद्दा उपस्थित झालाय, ज्या क्रिमिलेअरच्या मुद्द्याच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रातले आपले सगळे विद्यार्थी पालकांमध्ये असं वातावरण झाले की आमचा उच्च शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातोय का? त्याबद्दल एक सरकारचे घटक पक्षात असलेला आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आपलं काय मत व्यक्त कराल गायकवाड साहेब? सर्वांना जय भीम पहिल्यांदा. जय भीम सर. आणि खरं म्हणजे मी थोडक्यात बोलायचं तर असं सांगेल की आपल्याला कल्पना आहे की मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाबाबत जे वर्षोनवर्ष चर्चा चालतात त्यापैकी तथाकथित विशेषतः या राखीव जागा किंवा शिष्यवृत्त्या यांच्याबद्दल मतं मांडताना खूप वर्षापासून काही लोक या शिष्यवृत्त्या किंवा राखीव जागा आर्थिक पातळीवर दिल्या पाहिजे अशा प्रकारच्या चर्चा काही लोक करत होते. आपल्याला ती कल्पना आहे सगळ्यांना. आपण सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहात आणि मला ते चांगल्या प्रकारे त्या सर्व लोकांचे आर्ग्युमेंट आहेत. आता यावर्षी मी देखील थोडं सरप्राईज झालो की क्रिमिलेअर आला. म्हणजे पहिल्यांदाच आता नितीन राऊत साहेबांनी खरं म्हणजे ते महाराष्ट्रातले आंबेडकरी चळवळीतले देखील आहेत, अतिशय चांगले लढवय्ये कार्यकर्ते आहेत, आपण सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलं की मी त्याबद्दलची चर्चा केली आणि यापुढच्या काळात ते करील, तर आपण त्यांच्यावर निश्चितपणे मला असं वाटतं की थोडं विश्वास ठेवून आपण मला असं वाटतं की हा जो निर्णय हा काय वन्स फॉर ऑल नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे धनंजयराव मुंडेंचा संपर्क साधण्याचा मी देखील प्रयत्न केला, परंतु होऊ शकला नाही. ते कुठेतरी परळीला वगैरे आहेत वाटतं. पण मी त्यांच्या सेक्रेटरी किंवा ऑफिस सेक्रेटरीशी बोललो आणि तो GR वगैरे मी वाचला वगैरे पाहिला, तर मला तो GR मिळाला नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी क्रिमिलेअरचा काही अटी टाकले, तर असं काही GR मला पाहायला मिळालं नाही. परंतु जी काही चर्चा चालून त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचा GR काढला असेल की 6 लाख रुपयाची मर्यादा असलेला क्रिमिलेअर त्यांनी जर आपल्याला त्या ठिकाणी तो अट लावली असेल, पूर्व अट, तर त्याबद्दल मला असं वाटतं की आमचे मित्र आणि काँग्रेसचे जरी असले तरी आता आघाडीचे एक जबाबदार मंत्री महोदय नितीनजी राऊत बोलल्याप्रमाणे हा निर्णय ते फिरू शकतील आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतील याची मला पूर्ण खात्री, आणि ते करतायत. अशा प्रकारचे कुठले अध्यादेश हे दररोज देखील दिवसातून 2 वेळा अध्यादेश बदलता येतात. त्यामुळे आपण सर्वांनी एकदम असं इमोशनल वगैरे होण्याची अशी पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन. मी देखील त्याच्याबद्दल निश्चितपणे लक्ष घालण्याने प्रयत्न करेल आणि गरज वाटली की जर हा चुकीचा निर्णय आहे तर आपण निश्चितपणे त्याच्यावर पुनर्विचार केला पाहिजे, हे आपण त्या मंत्र्यांना आणि त्या संबंधित खात्याला आपण सांगू. पहिली गोष्ट मला स्वतःलाच असं वाटतं की मी माहिती घेतली आणि कळलं की ओबीसीच्या
शिष्यवृत्ती देताना देखील त्यांनी एक क्रिमी लेअर लावलेला 8 लाख रुपयाचा आहे आणि त्यांनी आता शेड्यूल कास्टसाठी 6 लाख रुपयाचा लावला. तर आर्ग्युमेंटच करायचे झाले तर मी असं म्हणेल की त्याला 8 लाख आणि आम्हाला 6 लाख असं का केलं, याचं उत्तर त्याला द्यावं लागेल किंवा त्याच्याबद्दल आपण त्यांचं निश्चितपणे उत्तर घेऊ शकतो. पहिली गोष्ट, असा काय क्रायटेरिया असतो की दलितांच्या बद्दल म्हणजे अनुसूचित जातीबद्दल विचार करताना त्यांना 6 लाखाचा, मुळामध्ये याचं कोणी समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. आणि राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची ती शेड्यूल कास्टच्या संदर्भामध्ये अजूनही देश पातळीवर कुठे क्रिमी लेअर लावल्याची पहिल्यांदाच घटना घडते आणि ही आपण धनंजय मुंडे साहेबांच्या लक्षात आणून देऊ शकतो व तुम्ही हे कशाला करताय, पहिली गोष्ट. आणि मी निश्चितपणे अगदी विथ फोर्स, आणि जरी मी आता माजी आमदार असलो तरी देखील त्यांना मी सांगू शकतो या क्रिमी लेअरची फक्त मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे, काही गोष्टी घडल्या की आंबेडकरी चळवळीतलेच म्हणवले जाणारे, उदाहरण मागच्या 1 वर्ष 2 वर्षापूर्वी जी घटना घडली की बोडोले साहेबांची मुलींना कदाचित त्यांनी इनोसेंटली केलं असेल, परंतु या शिष्यवृत्तीचा त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला, आणखी हे काही लोकांनी केला असेल तर खरं म्हणजे हा नैतिक जबाबदारीचा प्रश्न असतो. तो काय असं काय नियमच केला पाहिजे असं नाहीये, पण नैतिक जबाबदारी अशी असली पाहिजे की ज्या लोकांचं उत्पन्न एक 5-25 लाख रुपये वर्षाला असताना ते अशा प्रकारच्या शिष्यवृत्त्या, म्हणजे ही गोष्ट खरी आहे की गरीब माणसाला मिळालं पाहिजे ही शिष्यवृत्ती, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही. आणि ज्यांचं उत्पन्न ऑलरेडी वाढलेलं आहे अशा लोकांनी त्याचा फायदा घ्यायला नाही पाहिजे. त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावर आणि स्वतःनी या गोष्टी किंवा हे अभ्यासक्रम केले पाहिजेत असे. आणि हे गृहीत आहे, अनुस्यूत आहे, आणि हे असं गृहीत असताना मधल्या काळामध्ये काही लोकांना कदाचित ते इनोसेंट असतील किंवा शिष्यवृत्ती आहे तर आपण घेऊ याचा फायदा, मुलगी हुशार आहे आणि मग त्या हुशार मुलीने अर्ज केला आणि तिला वडील मंत्री आहे म्हणून त्यांना तो मिळाला, त्याची फार चर्चा झाली. बोडोले साहेबांच्यावर टीका करतो अशातलाही भाग नाही, परंतु हा एक नैतिकतेचा प्रश्न आहे आणि आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी देखील ही नीतिमत्ता पाळली पाहिजे या मताचा मी असल्यामुळे मला असं वाटतं की आपण या संदर्भामध्ये चर्चा करताना मी अशी आपल्याला एक आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही धनंजय मुंडेंना सांगू की इथे तुम्हाला क्रिमी लेअर लावायची घोषणा, स्पर्धा फार असेल, प्रचंड स्पर्धा असेल तर मेरिट असतं ना, उदाहरणार्थ इन्कम स्तराचा देखील तुम्ही सर्टिफिकेट मागणारच आहात तर त्यातल्या त्यात डिसिशनरी पॉवर पण असतो या कमिटीला. तर ज्यांना जास्त उत्पन्न त्यांनी तो घेऊच नाही, परंतु क्रिमी लेअरची जर घातली पाहिजे का नाही तर निश्चितपणे मेरिट बेसिसवर आणि ज्याचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रकारे हा GR मध्ये फेरबदल करण्याच्या दृष्टीने मी निश्चितपणे धनंजय मुंडे साहेबांशी सूचना करील एवढंच मी आश्वासन देतो. थँक्यू. गायकवाड साहेब, गायकवाड एक मिनिट. राऊत साहेब आपल्याला काहीतरी बोलू इच्छितात. नितीन राऊत साहेब. गायकवाड साहेब, इजेट खोब्रागडेंनी जे शरद पवार साहेबांच्या समोर जे सामाजिक न्यायाचं प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये त्यांनी असं मांडलं ते बडोलेंचं आणि मित्रांचं उदाहरण देऊन. आता मी सांगतो की मी मंत्री असताना माझ्या मुलीला पायलट ट्रेनिंगसाठी अमेरिकेला पाठवायचं होतं, तर मी काही अर्ज नाही केला इकडं, मी बँकेतनं कर्ज घेतलं आणि पाठवलं. आणि त्यांचं किंडर गार्डन पासूनचं तर ग्रॅज्युएशन पर्यंतचं जे शिक्षण आहे 1 रुपयाही फ्रीशिप आतापर्यंत घेतली नाही. तर तुम्ही जो बोललात नैतिकतेचा प्रश्न आहे तो योग्य बोललात. त्यांनी त्या चुका केल्या त्यामुळं हा प्रसंग ओढवला. आणि दुसरी गोष्ट अशी की 6 लाखाचं जे इन्कम लिमिट होतं हे लिमिट आधी होतं, बडोलेंच्या पूर्वी होतं, ते बडोलेंनी काढलं आणि स्वतःच्या याला हे करण्यासाठी त्यांनी ते केलं. पण ठीक आहे, चालत असतं हे, याला काही हे नाही आहे. आणि धनंजय मुंडेंनी जो निर्णय घेतला तो अंतिम नाही, कारण या निर्णयाला कॅबिनेटची मंजुरी अजून झालेली नाही. त्यामुळं यावर जे चर्चा आज होत आहे ती योग्य चर्चा आहे, त्याला योग्य दिशा देऊन त्याच्यातनं जे चांगलं होत असेल
तो मांडण्याचा प्रयत्न जर प्रत्येकाने केला तर तुम्हाला आणि आम्हाला वरती बोलायला आणि मंत्रिमंडळात बोलायला सोपी जाईल आणि आपल्या लोकांना आपण न्याय मिळवून देऊ शकू. हीच विनंती याद्वारे आहे. अगदी बरोबर आहे. नक्कीच राऊत साहेबांनी फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की हाच एक महत्वाचा ह्या सगळ्या चर्चेचा हा सार आहे की याच्यावरचा शासन निर्णय अद्याप कुठेही जाहीर झालेला नाही. मी काल परवाची धनंजय मुंडे साहेबांची प्रेस नोट वाचली. त्या प्रेस नोट मध्ये त्यांनी म्हटले की काही बाबी विचाराधीन आहेत. आणि मी ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या जीआरची वेबसाईट सगळ्या शोधत होतो, सामाजिक न्याय विभागाचा मार्च नंतरचा एकही जीआर पब्लिश झालेला नाही. राऊत साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय आणि मला राऊत साहेबांचंच उदाहरण देऊन एक सांगायचंय की ही एक चपराक आहे या व्यवस्थेला. मुंडे साहेबांच्या माध्यमातून किंवा सामाजिक न्याय विभागातून जे लोक म्हणतायत की धनदांडग्यांची पोरं या योजनेचा लाभ घेऊन जात आहेत, राऊत साहेबांनी चपराक दिली या वाक्याला. त्यांनी स्वतःचं उदाहरण आहे त्यांचं. ते मिनिस्टर देखील असताना सुद्धा त्यांचं पाल्य त्यांची त्यांची कन्या त्यांची मुलं स्वतःच्या खर्चाने मुलगी ही बँक कर्ज काढून जाते. म्हणजे आमचा जो समाज आहे, आंबेडकरी जो समाज आहे, अतिशय प्रामाणिक समाज आहे. आणि जे गायकवाड साहेबांनी सांगितलं, जयदेवराव गायकवाड साहेबांनी, की ही जी नैतिकतेची ही जी जाणीव आहे, नैतिकतेची ही जी जबाबदारी आहे, ही आमच्या ठासून भरली. हे सांगितलं आम्हाला बाबासाहेबांनी. हे सांगण्यासाठी आम्हाला शासकीय निर्णयाची गरज नाही. उलट आम्हाला शासनाकडून जे घटनेचा अनुच्छेद 46 सांगतो की ही राज्याची जबाबदारी आहे की इथल्या अनुसूचित जाती जमातीला तुम्ही शैक्षणिक प्रोत्साहन द्या, आर्थिक प्रोत्साहन द्या, सामाजिक संरक्षण द्या. आणि मला खूप आनंद होतो की आपल्यासारखी लोक या राज्याच्या राजकारणामध्ये आहेत आणि आपण खूप पॉझिटिव्हपणे अस्थिवाईकपणे या सगळ्याकडे पाहत आहात. फक्त आता गरज ही आहे की आमच्या माणसांना नेहमीच डावललं जातं. आमचे किती मुद्दे विचार, आता गायकवाड साहेबांनी पण सांगितलं आणि राऊत साहेबांनी पण सांगितलं की इजड खोब्रागडे साहेबांची एक मिटिंग झाली, त्यांनी काही मुद्दे सुचवलेत. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडलं. किंवा बडोले साहेबांनी जे काही केलं, याच्या अगोदरचे जे देन मिनिस्टर होते, आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही बोललो होतो. आमचं म्हणणं साधं आहे की आमच्या समाजातल्या जास्तीत जास्त मुलांना 50 जागा, 75 जागा, 200 जागा हे उत्तर नाहीये. कालच्या प्रेस नोटमध्ये धनंजय मुंडे साहेबांनी जे सांगितलं की आम्ही जागा वाढवण्याच्या विचाराधीन आहोत, आम्ही असं म्हणतो की मागच्या 60 वर्षाचा बॅकलॉग आहे. तुम्ही 200 नाही, तुम्ही 20,000 जागा द्या, तुम्ही 10,000 जागा द्या. जोपर्यंत या जागा एवढ्या वाढत नाही तोपर्यंत बाकी कोणालाच नैतिक अधिकार नाही आमच्या समाजाच्या नैतिकतेवर प्रश्न उचलण्याचा की धनदांडग्याची पोरं जात आहेत. आमच्याकडे विद्यार्थी वाट बघतायत. 50 जागा देऊन कोणाचं भलं होणार आहे? तिथं 10,000 जागा निर्माण झाल्या पाहिजे. दरवर्षी 1000 विद्यार्थी, 10,000 विद्यार्थी जर परदेशी गेले तर निश्चित त्याचं होणार काय? ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही समाज बलशाली करताय, तुम्ही देश बलशाली करताय, तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे आपल्या सगळ्या व्यवस्थेची इकॉनॉमी स्ट्रॉंग करताय, बूस्ट करताय. आणि हे गरजेचं आहे. हा बॅकलॉग सुद्धा आहे. त्याच्यामुळे निश्चित जर असं सामाजिक न्याय विभागाच्याकडून सांगणे येत असेल की आम्ही जागा विचाराधीन आहोत किंवा काही निवडक लोकांच्या चुकांवरती बोट ठेवून तुम्ही जर समाजाला एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी दावणीला बांधत असाल तर निश्चित सामाजिक न्याय विभागाची ही चूक आहे. आणि आदरणीय नितीनरावजी साहेबांच्या माध्यमातून आणि जयदेवराव गायकवाड साहेब इथं उपस्थित आहेत, या दोघांच्याही माध्यमातून आम्ही अशा अपेक्षा करतो की हे दोघं जण आमच्या समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्या ठिकाणी ठामपणे सांगतील की हे जे तुम्ही चुकीचं केले हे ताबडतोब बदला आणि 200 नाही 20,000 जागांचा जीआर काढा, बॅकलॉग भरून काढा. एक उदाहरण द्या. ह्या आजच्या व्यवस्थेमध्ये 2014 सालापासून ज्या देशामध्ये जे वातावरण आहे ह्या वातावरणाला छेद देत या निमित्तानं महाराष्ट्रात हे वेगळं विचाराचं सरकार आलं आणि आम्ही असा विचार करत होतो, आम्ही अशा आशा बाळगून होतो की या निमित्तानं आमच्या समाजाला कुठंतरी न्याय मिळेल. आणि हा न्याय देण्याची संधी चालून आली या नवीन सरकारला वेगळ्या विचाराची, आणि या संधी त्यांनी गमावू नये अशी आमची प्रामाणिक विनंती आहे. राऊत साहेबांकडे आपण जाऊ. राऊत साहेब काहीतरी सांगू इच्छितात. याच्यात दुसरी सूचनाबाजी अशी आहे की आज तुम्ही हे तर करा, पण उद्या इजेड खोब्रागडेंना सुद्धा सोबत घेऊन पुन्हा चर्चा केली पाहिजे. आपण विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे या बाबतीत मी सकारात्मक आहे, परंतु आम्हाला भीक नको कुणाची. आम्हाला संविधानानं जे दिलेलं आहे ते आम्हाला हवं आहे. या दृष्टिकोनातनं विचार करण्याची वेळ आहे. तर त्यांना सुद्धा आपण घेतलं पाहिजे की तुम्ही आता हे काम आणलं, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता. ज्यांनी चुका केल्या ते जाऊ, ते त्यांचा काही विषय येत नाही आपला, पण पुन्हा चुका होऊ नयेत याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. नक्कीच राऊत साहेब. आपण आता शिलराजकडे जाणार आहोत. शिलराज काही बोलू इच्छितो, काही त्याचे मुद्दे ऍड करू इच्छितो. शिलराज सुरू कर.
नाही सर, मुळातच तुम्ही जे बोललात ना की मोरॅलिटीचा विषय आहे, तो एक्झॅक्टली मोरॅलिटीचा विषय आहे, तो इन्कमचा वगैरे किंवा फायनान्शियल स्टेटसचा विषय नाही. ठीक आहे, पहिला म्हणजे मी या मुद्द्याला अग्री करतो. दुसरा विषय हा आहे की सर, हे म्हणजे जे आता जो आतापर्यंत GRL म्हणजे ऍज पर यू की आपल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी नाही मिळाली. ठीक आहे, मग ह्या वर्षीची जी मुलं आहेत त्यांना जाण्याच्या आधी हा GR चेंज होईल का? म्हणजे ही अट चेंज होईल का क्रिमिलियरची? ऍक्च्युली आम्हाला या वर्षीच्या मुलांचं नुकसान नाही करायचं. एकतर जेमतेम 75 जागा आहेत, त्या 75 जागांमध्ये म्हणजे भरमसाठ अटी आहेत, त्याच्यामध्ये आता ही क्रिमिलियरची अट लावलेली आहे. आणि मी मागची एक हिस्ट्री सांगतो सर, मागची रेकॉर्ड्स, जेव्हा ही 6 लाखाची अट होती तेव्हा सगळ्याच्या सगळ्या जागा भरण्यात आल्या नव्हत्या. 50 जागा होत्या, त्या 50 जागा सुद्धा भरायच्या नाही. मुळातच ही 6 लाखाची अट म्हणजे ही तर ऍक्सेप्टेबलच नाहीये यावेळेस तरी. तर या वर्षीचं सर, या वर्षीच्या पोरांचं नुकसान टळेल का? म्हणजे तुम्ही एक लोकप्रतिनिधी किंवा समाजाचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल? नाही, मला मला प्रश्न आहे. हा, नितीन राऊत सरांना. हो सर, तुम्हाला नाही, म्हणजे या वर्षी असं आहे की आम्हाला आता एक तुम्ही या दृष्टिकोनात एक चर्चा घडवून आणलात. पहिली गोष्ट तर मॉरॅलिटीचा विषय आहे. दुसरा विषय आहे कॉन्स्टिट्युशनल राईटचा, जो आम्हाला मिळालेला आहे. आणि तिसरा विषय, जेव्हा आम्ही महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांनी पहिल्यांदा स्कॉलरशिप या देशात लावली असं जेव्हा सांगतो, आणि सुप्रीम कोर्ट जे उच्चतम न्यायालय देशाचं ते म्हणतं की अनुसूचित जातीच्या सभासदांसाठी कुठलीही क्रिमिलेअर लावण्यात येऊ नये, तर यामध्ये ते क्रिमिलेअर लावण्यात येऊ नये या मताचा मी 100% आहे आणि ते मी मांडणार. त्याविषयी काळजी करण्याचं काही कारणही नाही. विषय असा आहे की आपल्यामध्ये सुद्धा आता 2 प्रकारचे लोक तयार झाले आहेत. एका लोकांना असं वाटतं की कुणीतरी आपली चापलुसी करून किंवा शिफारस करून आमची जागा हिरावून नेतो आणि त्यामुळं खालच्या लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे या ठिकाणी जागा वाढल्या पाहिजेत आणि क्रिमिलेअर त्याला लावलं पाहिजे. तर जर असं जर असेल तर आम्ही केरळाचं जो मॉडेल आहे, केरळ मॉडेल, त्याचं जे मी सांगितलं मग, त्याचा सुद्धा चर्चा झाली पाहिजे. म्हणजे माझा दृष्टिकोन यामध्ये असा आहे की तुम्ही लोक जी चर्चा करणार त्याच्यातनं जे सॉलिड माझ्या पुढे येईल ते मला त्या ठिकाणी मांडायला सोपी जाईल. निश्चितपणे मी या मताचा आहे की महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे लोक हे जागृत आहेत आणि अख्खा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आमच्याकडे बघतो. अशा वेळेला आम्ही कोणतेही निर्णय करत असताना आणि आमच्या येणाऱ्या पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी अधिक शिष्यवृत्त्या जर वाढवायच्या असतील तर त्याचं माध्यम काय असलं पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे. येस सर, अगदी बोला, महत्वाचा बोला. मुद्दा सर आपण मांडलात की या चर्चेतून आपण जे काही मुद्दे काढतोय, मला नक्कीच या मुद्द्याकडे जायचंय. शासनाने जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीचा जो 34वा मुद्दा आहे, त्या 34व्या मुद्द्यामध्ये त्यांनी शाखानिहाय जाहिरातीमध्ये किती जागा कोणत्या विषयाला दिल्यात ते तिथं दिलेलं आहे. आणि विशेषतः जर अभियांत्रिकीकडे आपण बघितलं तर 25 जागा अभियांत्रिकीला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी दिलेल्या आहेत आणि पीएचडी साठी 6 जागा दिल्यात. कम्पॅरेटिव्हली बाकी विषयांना फक्त 2-2 जागा दिलेल्या आहेत. गमतीचा भाग असा आहे सर, मागच्या 10-15 वर्षापासून अशी कधीही कुठंही चित्र नव्हतं. आजपर्यंत विषयानुरूप 10-10-10चा रेशो होता, म्हणजे 10:2 रेशो होता. आणि हा जो रेशो आहे तो अचानक 2, 4 आणि 26. मला म्हणायचं असं आहे, माझा मुद्दा असा आहे की प्रशासनामधले काही निवडक अधिकारी त्यांच्या हिशोबाने त्यांना जसं हवंय तसं या GR मध्ये बदल करतात का, जाहिरातीत बदल करतात का, आणि आपल्या लोकप्रतिनिधींना यापासून अंधारात ठेवलं जातं का, हा एक माझा पहिला मुद्दा आहे सर. आपण एक जबाबदार म्हणून मी बेटा याच्यामध्ये एक लक्षात तुम्ही घ्या की आता केंद्र सरकारची सुद्धा जाहिरात आलेली आहे. ऑनलाईन आहे आता ती जाहिरात, ऑलरेडी आहे अवेलेबल, सुरुवात झाली. त्याच्यात क्रिमिलेअर नाही आहे. आणि राज्य सरकार जर क्रिमिलेअर टाकत असेल
तर दोघांमध्ये कुठतरी कॉन्ट्राडिक्शन निर्माण होणार आहे. त्यामुळं तो सुद्धा मुद्दा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी अगदी बरोबर. आपण जयदेवराव गायकवाड साहेबांकडे जातोय. गायकवाड साहेब, जयदेवराव गायकवाड साहेबांकडे आपण जातोय, त्यांना काही सांगायचंय. गायकवाड साहेब. नाही, मला हे सांगायचं होतं की पहिली गोष्ट म्हणजे आजचा हा जो विषय आहे त्या विषयावर खूप चांगली गोष्ट आहे की नितीनजी राऊत साहेब आहेत, सन्माननीय मंत्री महोदय आहेत आपल्या बरोबर, आणि कॅबिनेट मंत्री आहे, ते एका मीटिंगमध्ये हा प्रश्न सोडवतील याच्याबद्दल मला काहीतरी शंका अजिबात नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. राहिली दुसरी गोष्ट की तुम्ही जे म्हणालात की जो GR वगैरे काढलेला, त्या GR मध्ये मी तर या वर्षीचा तुम्ही खूप मगाशी कळकळीने बोलत होता, पण त्या GR मध्ये मी एक GR मध्ये वाचायला आला तर त्याच्यामध्ये 3 ठिकाणी राऊत साहेब असं मेन्शन केलेलं आहे की या वर्षी कोविडचा जो प्रश्न निर्माण झाल्यामुळे ही स्कॉलरशिप देता येईलच की नाही याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळं कुठल्याही क्षणी आम्ही ती नाकारू शकतो, कारण तशी परिस्थिती असेल त्याच्यावर तो निर्णय होईल सरकारचा. तो ठीक आहे, परंतु अशी एक परिस्थिती ती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. पण मी सर्व मित्रांना सांगू इच्छितो की आपण कुठेतरी दुसरं एक स्टॅटिस्टिक मिळवलं पाहिजे की जेव्हापासून ही स्कीम चालू झाली तेव्हापासून दरवर्षी मिळतंय आणि ते कुणाला मिळालं, त्यांचा इन्कम ग्रुप काय होता, किती श्रीमंत लोकांनी त्याचा फायदा उठवला, गरीब लोकांवर किती अन्याय झाला, ह्या गोष्टी आपल्याला काढता येतील. एक 7-8 वर्षाचा जो प्रश्न आहे ते स्टॅटिस्टिक कोणीतरी काढावं असं मला वाटतं. पाहतं आम्ही देखील काढू. नितीन राऊत साहेब एका मिनिटामध्ये काढतील. त्यांच्या सेक्रेटरी सांगितलं की सगळ्या अवेलेबल आहे. गायकवाड साहेबांचा संपर्क थोडासा इंटरनेट इंजिनिअरिंगच्या मुलांना 25 जागा दिल्यात आणि मेडिकलच्या मुलाला 2च दिल्यात, किंवा MBAच्या मुलांना काहीतरी 4 दिल्यात, असं करे. तर हे देखील त्या ठिकाणी मला असं वाटतं बोल इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ दोज सीट्स हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे कशा प्रकारे हे जर केवळ कसं असतं की जर ब्युरोक्रेसीवरच सगळ्या गोष्टी सोडल्या तर ते काहीतरी आकडेवारी करतात आणि देतात. इंजिनिअरिंगची 25 ते कमी गायकवाड साहेब पाहिजे. गायकवाड साहेब या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. मला असं वाटतं की आपण बोलण्याच्या ऐवजी हे जे मुलं जी आहेत यांच्या मनामध्ये एक्झॅक्टली काय ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण नवीन पिढीला जर मार्गदर्शन करायचं असेल तर या लोकांना समजूनच मार्गदर्शन केलं पाहिजे. नक्की सर. शिलराजकडे आपण जातोय. शिलराजचे काही मुद्दे आहेत आणि शिलराज नंतर आपण सचिन बनसोडेंकडे जाणार आहोत. शिलराज. हा, माझा प्रश्न नितीन राऊत सरांना आहे. सर, तुम्ही म्हणलात की स्लॅब बद्दल डिस्कशन व्हायला पाहिजे. ते नक्कीच व्हायला पाहिजे ऍक्च्युली स्लॅब बद्दल डिस्कशन. मागच्या GR मध्ये ते स्लॅबची एक पद्धत होती बघा की पहिल्या 100 युनिव्हर्सिटीमध्ये जे ऍडमिशन घेतील त्यांना इन्कमची अट नव्हती. परंतु माझं काय म्हणणं आहे सर, आहेत जेमतेम 75 जागा, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण भरमसाठ ऑलरेडी अटी लावलेल्या आहेत की त्याच्यामध्ये 300 युनिव्हर्सिटीची रँकिंग पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये जे फिल्टर होऊन ऍप्लिकेशन येतात तेच ऑलरेडी कमी असतात. तर मला वाटतं की जेव्हा आपण स्लॅब बद्दल डिस्कशन करतो तर ते डिस्कशन हॅलो हा, तर ते डिस्कशन वाया नंबर ऑफ सीट्स वाढवल्याच्या नंतर जेव्हा 1000 सीट्स किंवा 2000 सीट्स जेव्हा अलोकेट होतील या शासनाच्या द्वारे, तेव्हा मला वाटतं की आपण म्हणजे स्लॅबकडे जावं. सध्या तरी मला वाटतं की ह्या वर्षीच्या मुलांचं नुकसान कसं टाळता येईल हे बघणं आपल्याला प्रायोरिटी आहे, क्रीमिलियरची तात्काळ हटवून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा स्लॅबकडे जातो त्याआधी आपण सीट्स जास्तीत जास्त कशा वाढून घेता येतात याच्यावरती जास्त डिस्कशन करावं. म्हणजे माझं एक जनरलाइज मत आहे सर. थँक्यू शिलराज. ओके, नोटेड. येस. सचिन बनसोडेंकडे आपण जातोय. सचिन बनसोडे मुंबईहून आहेत. सर जय भीम. जय भीम. सर माझं एक असं म्हणणं होतं सर की खरंच या प्रशासनाला किंवा या राज्यकर्त्यांना आपल्या मागासवर्गीय किंवा बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना परदेशी पाठवायची मनापासून इच्छा असते का? जर असते तर त्यांनी मुळामध्येच ह्या लावलेल्या अटी, या शर्ती, ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये एक विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम करत असतो त्यास असंख्य विद्यार्थ्यांचे फोन येत असतात. भले आज आम्ही रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ते लोक विचारतात की आठवले साहेब केंद्राचे मंत्री आहेत तरी होत नाहीत, किंवा
आपले तुमच्यासारखे सर आम्ही नेहमी तुमच्या ऑफिसला पण भेटी देत असतो. ज्यावेळेस बडोले साहेब मंत्री होते त्यावेळेसही आम्ही भरपूर असे प्रश्न जे स्कॉलरशिप आणि फ्रीशिपच्या संदर्भात होते ते प्रश्न घेऊन गेलो. पण आजपर्यंत आंबेडकरी चळवळी व्हॉइस तुमचा गेला, व्हॉइस. सचिन हा सॉरी सर फोन आलेला फोन येत होता त्यामुळे जर तर आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी किंवा आंबेडकरी चळवळीमध्ये जे कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत या फ्रीशिप आणि स्कॉलरशिप वरती असं ठामपणे निर्णयच घेतलेला नाही. त्यामुळे सर असंख्य महाराष्ट्रामधील असंख्य विद्यार्थी हे ह्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहतात. दरवर्षी जर विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आपण रडणं ऐकलं की ज्यांच्या खरंच जे अटी शर्तीमध्ये पण ते बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनाही सर स्कॉलरशिप आणि फ्रीशिप भेटलेली नाही. तर सरकार येतं सरकार जातं पण नेहमी नवीन सरकार येतं पण तेही विद्यार्थ्यांवरती हाच अन्याय ते पण मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरच का करतं. म्हणजे हा माझा एक तळमळीने प्रश्न आहे सर. मी म्हणजे कोणाला उद्देशून बोललो नाही म्हणजे कोणी असतील ते आज आपलं सरकार आहे उद्या दुसरं सरकार आहे पण नेहमीच विद्यार्थ्यांवरती पण ज्या बाबासाहेबांनी ज्या शाहू महाराजांनी किंवा महात्मा फुलेंनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडली त्या अशा समाजातल्या विद्यार्थ्यांना जर दारोदारी फिरावं लागत असेल जर 30 तारख्या जे चेंबूरमध्ये आपल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी असतील किंवा असे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातले विद्यार्थी जे उच्च शिक्षणासाठी धडपडत असतात त्यांना नेहमीच या गोष्टींसाठी एकमेकांच्या पाया पडावं लागतं तरीही त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. मग ते आपल्या समाजातले नेते असू द्या या दुसऱ्या समाजातले नेते हे असं का घडतं हा माझा सर प्रश्न आहे. नक्कीच सचिन फार महत्वाचा प्रश्न तू विचारलास की विद्यार्थ्यांकडे जे दुर्लक्ष होतं इन शॉर्ट जर मी केलं तर विद्यार्थ्यांकडे जे दुर्लक्ष होतंय किंवा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुय्यम नजरेने पाहिलं जाते असं एक खंत आहे. कारण सचिन बनसोडे हे मुंबईमध्ये रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करतात फार चांगलं विद्यार्थ्यांसाठी. थँक्यू सचिन आपला महत्वाचा मुद्दा मांडला. मी पुन्हा एकदा शिलराजकडे जाणार आहे त्यापूर्वी मला थोडंसं गायकवाड साहेब आणि राऊत साहेब आपल्या दोघांची या महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याकडे लक्ष वेधायचंय. 2012 पासून आम्ही या सगळ्या विषयांवरती काम करताना एक गोष्ट लक्षात आली की या स्कीम मध्ये जे करते आपण उसमें बात करते या स्कीमच्या संदर्भाने जे पुण्यामध्ये कमिशनर ऑफिस आहे आणि तिथे जे आयुक्तालय आहे त्या सामाजिक न्याय विभागाचं तिथल्या अधिकाऱ्यांचे बरेचदा विद्यार्थी म्हणजे मी आता एक एक मुद्दा सांगतो थोडक्यामध्ये कारण आपला मला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण फार महत्वाच्या कामामध्ये बाकीचे पण आहात. बऱ्याचदा एकतर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये गोंधळ होती गडबड होऊन जाते विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म्स वेळेवर पोहोचत नाही अशा अधिकारी म्हणतात पण विद्यार्थी म्हणतात आम्ही वेळेत पोहोचलेले आहेत. मी स्वतः अशा काही केसेसचा फॉलोअप घेतोय सर. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत त्याच्यासाठीची एक यंत्रणा आजपर्यंत म्हणजे वारंवार मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही पत्र देतोय परंतु असे कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही विद्यार्थ्यांना वेळेत पैसे मिळण्याची. त्याच्यानंतर पैसे देत असताना जो डिफरन्स आहे त्या डिफरन्स बद्दलची तक्रार आहे. त्या डिफरन्स वरती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नाहीये. सामाजिक न्याय विभाग पुणे यासाठी काहीही रिस्पॉन्स देत नाहीत आणि जो विद्यार्थी प्रश्न विचारतो जो विद्यार्थी काही बोलतो तो विद्यार्थी जणू काही देशद्रोहीच आहे अशा पद्धतीने त्याला टॉर्चर करण्यात येतं सर. मी स्वतः त्याचा एक विक्टिम आहे आपला शिलराज त्याचा एक विक्टिम आहे. असे नंबर ऑफ स्टुडंट आर देयर. लोक भीत आहेत याविषयी बोलायला पण आता काय म्हणू आम्ही आता आपण निबरगट झालोय असे आपले सगळे त्याच्यामुळे आपण आता बोलतोय असा भाग आहे सर. गमतीचा भाग असा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे गमतीचा नाही म्हणता येणार महत्वाचा मुद्दा असा आहे की ही योजना फार ताकदीची आहे. हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. बाबासाहेबांचं स्वप्न आहे समाजाला उच्च शिक्षित करायचं आणि तो समाज उच्च शिक्षित होऊन समाजासाठी काय करेल. मग हे करत असताना एक पहिली गोष्ट कोविडमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झाले पाहिजेत. म्हणजे या वर्षीपासूनच मला तर असं म्हणायचंय मुद्दा म्हणून या वर्षीपासूनच ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने घेतले जावेत ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची साधी स्पष्ट आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येला मिळावी. तिसरी मागणी आमची आहे की ही जी क्रिमी लेअरची अट आहे ही जी 6 लाख केली जर तुम्हाला क्रिमी लेअरच लावायचा असेल तर तो 12 लाखाच्या पुढे करा. कारण शहरी मध्यमवर्गीय लोकांचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. आमची पहिलीच पिढी आहे सर पहिल्याच पिढीला कुठे आताशे पगार मिळायला लागला लगेच कात्री कुठं लावायची थोडस तरी संधी द्या सर विकसनाची. त्यामुळं जर 6 लाखाची कॅप एकतर तो कॅपच नकोय आम्हाला आणि जर तशी करण्याची वेळच असेल जर शासन म्हणत असेल नाही कॅप हवीच क्रिमी लेअर हवाच आहे तर ते 6च्या ऐवजी 12 लाख असावा अशी आमची तिसरी मागणी आहे. चौथी गोष्ट सर आमची अशी आहे की ही जी सगळी विषयानुरूप जी डिवायडेशन केले पीएचडीला ज्यादा जागा दिल्यात सर. मूळ मुद्दा असा आहे की पीएचडीला एकतर परदेशी विद्यापीठ बरीचशी स्कॉलरशिप देत असतात
पीएचडीला ज्यादा जागा देण्याच्या ऐवजी पदव्युत्तर पदवी, ज्याला आपण मास्टर्स डिग्री म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याला 10-10चा जो जुना रेशो आहे त्याच्यानुसार जागा देण्यात याव्या सर. आपण शिलराजकडे सुद्धा जाऊया सर, त्याच्याकडे सुद्धा काही पॉइंट्स आहेत. शिलराज काहीतरी बोलू इच्छितोय. हॅलो हॅलो सर. हा शिलराज बोल. हा सर, मुळात सर समस्या ह्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या डेट पासूनच सुरू होतात. पहिली समस्या तर ही आहे की ऍडव्हर्टाइजमेंटची कोणती फिक्स मंथ किंवा डेट नाहीये. तर जे म्हणजे गावखेड्यातले किंवा जे ग्रामीण भागातले जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचणारच कशी की इकडे स्कॉलरशिप सुरू होणार आहे किंवा कोणत्या महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येते. दुसरी गोष्ट सर, याच्यामध्ये महत्वाचा भाग डावललेला या स्कॉलरशिपमध्ये व्हिसा आणि तिकिटाचा खर्च. जर एखाद्याची इन्कम लिमिट जर तुम्ही 6 म्हणजे तुम्ही ह्या GR नुसार बोलतोय, जर तुम्ही एखाद्याची इन्कम लिमिट 6 लाख रुपये ठेवता तर तो 1 लाखाचं तिकीट काढून कसं जाणार आणि त्याच्यानंतर तो त्याचं रिएम्बर्समेंट कधी घेणार. म्हणजे तिकीट काढण्याची 50,000 पकडा तिकीट काढण्याचे, 1 लाख रुपये व्हिसा काढण्याचे आणि सुरुवातीच्या 1-2 महिन्याचा खर्च जोपर्यंत पैसे येत नाही ते त्याचे 3-4 लाख रुपये पकडून चला. जर 6 लाख रुपये जर वर्षाची जर त्याची कमाई असेल तर तो सुरुवातीला 6-7 लाख रुपये कसे करणार. म्हणजे याच्यामधनं जो मेन खर्च आहे तो पहिलेच देण्यात यावा. ऍक्च्युअली मध्ये सर व्हिसा आणि तिकिटाचं रिएम्बर्समेंट तिकडे गेल्याच्या जवळपास 6-6 महिन्यानंतर देखील होत नाही. निश्चित शिलराज, जसं केंद्र हॅलो. शासनाची नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे त्या पद्धतीने जर महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागानं विद्यार्थ्याला जाण्यासाठी तिकीट काढून दिलं आणि विजाचा खर्च अगोदरच केला तर ही समस्या निश्चितच क्लिअर होऊ शकेल. विद्यार्थ्याला जातानाच म्हणजे इथून जाण्यासाठी आवश्यक असणारं विमानाचं तिकीट आणि विजाचा खर्च हा एक भाग आहे सर. आणि विशेषतः त्याच्यानंतर सर पहिलाच हप्ता यायला जवळपास 3 महिन्याचा 2 महिन्याचा कधी कधी कालावधी जातो. एवढ्या वेळामध्ये सर 6 लाख इन्कम ग्रुप असणारा एखादा विद्यार्थी कसा सर्व्हाइव्ह करेल. साधी गोष्ट आहे. तदनंतर तिकडे सर दर प्रत्येक 6 महिन्यानंतर तुम्ही पैसे डिपॉझिट करतो म्हणजे माझा आणखी एक आक्षेप हा आहे की वार्षिक बेसवरती ऍक्च्युअली मध्ये तुम्ही म्हणजे फंड्स द्यायला हवे, पण ते देण्यात येतात सेमिस्टर बेसवरती म्हणजे 6 महिन्याला. जर म्हणजे या 6 महिन्याला तुम्ही 3 महिने लेट फीस दिली, पुढल्या 6 महिन्याला म्हणजे तुम्ही आणखी 3 महिने लेट तुम्ही पैसे डिपॉझिट करणार, म्हणजे तुमचा 6 महिन्याचा तर गॅप होते ना. म्हणजे तो 6 महिन्याचा गॅप हा विद्यार्थ्यांच्या पालकांनी करावा. थोडक्यात 6 लाख इन्कम ग्रुपच्या स्टुडंटला हे पॉसिबल आहे का एवढ्या लेट फीस जाणं, हे सगळा खर्च उचलणं. म्हणजे या स्कॉलरशिप मधली सगळ्यात मोठी त्रुट आहे मला वाटतं. नक्कीच शिलराज, हे सगळे मुद्दे आहेत. याच्यासोबत आणखी जर सर ऍड करायचं झालं तर ही जी प्रोसेस आहे सर स्कॉलरशिपला विद्यार्थी अप्लाय करताना, शिलराजने खूप महत्वाचा मुद्दा सांगितला, जाहिरात कधी निघते कुठल्या महिन्यात निघते याच्याबद्दल क्लिअरिटी नाही, परंतु प्रोसेस जी आहे ऍडमिशनची आणि स्कॉलरशिपला अप्लाय करण्याची आणि सिलेक्शनची, मुलांची सर फक्त ससे हेल्पट होते. पुण्याच्या कमिशनर ऑफिसला जा, पुण्या मंत्रालयात जा. मंत्रालयात गेले की असं सांगण्यात येतं की त्या कमिशनर ऑफिसला जावा, तिथून नावं फायनल होतात आणि इथं ज्यावेळेस कमिशनर ऑफिस पुण्याला विद्यार्थी संपर्क साधतात तिथं उत्तर दिलं जातं की मंत्रालयात सगळी नावं गेले. तर कॉलेजेस सुरू होतात, विशेषतः मी जर युरोपचं उदाहरण घेतलं किंवा युकेचं मी जर उदाहरण पर्टिक्युलरली बोलायला लागलो, सप्टेंबर महिन्यामध्ये बहुतांश विद्यापीठ सुरुवात होतात आणि आपली जी स्कॉलरशिप आहे ती त्या वेळेसच मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना, पण तसं होत नाही बऱ्याचदा. म्हणजे माझं जर मी स्वतःचं उदाहरण घेतलं, मी 2013ला गेलो होतो, मला जानेवारी 4 तारखेला मला शिष्यवृत्ती मिळाली होती आणि कॉलेज माझं सुरू झालं होतं सप्टेंबरला. गमतीचा भाग असा आहे की ह्या मधल्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व्हाइव्ह कसं करायचं आणि त्यासाठी जर आपण अशी कोणती यंत्रणा निर्माण करू शकलो की परदेशी विद्यापीठांचा जो टाइम स्लॉट आहे किंवा त्यांच्याबद्दल थोडासा होमवर्क जर आपल्या विभागाने केला की त्यांचं कॉलेजेस केव्हा सुरू होत आहेत, त्यांना कधी कोणत्या प्रकारची पत्र दिली पाहिजेत, एनरोलमेंट लेटर मिळाल्यानंतर त्यांना मनी डिस्बर्समेंट केव्हा झाला पाहिजे आणि जो आर्थिक म्हणजे करन्सी एक्सचेंजचा जो रेट आहे हा करन्सी एक्सचेंजचा रेट काउंट केला पाहिजे हा सुद्धा. कारण बऱ्याचदा 2-2 हजार पाऊंडचा फरक आलेला आहे. आपला एक विद्यार्थी आहे गेल्या वर्षीचा आदिनाथ घाडगे, पीएचडी करतोय स्कॉटलंडमध्ये, त्याचा 1,200 पाऊंडचा फरक आहे. पोरगा सोलापूरचा आहे सर, पत्र्याच्या घरात राहणारा पोरगा आहे, 4ही बाजूने पत्रे आहेत, वरती पण पत्र्याची शेड आहे. अशा विद्यार्थ्यांनी 1,200 पाऊंड म्हणजे 1.5 लाख रुपये कुठून आणायचे. आणि ज्यावेळेस सामाजिक न्याय विभागाला बोलण्यात येतं त्यावेळेस सामाजिक न्याय विभाग म्हणतो आम्ही तर पूर्ण पाठवलेली आहे रक्कम. फरक इथं आहे, अडचण इथं आहे की जे करन्सी एक्सचेंज म्हणजे जो रुपयाचा दर आहे त्याचा जो वर खाली दररोजचा होतोय त्याच्यामध्ये हा बदल आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींकडे सामाजिक न्याय विभागाने काहीतरी यंत्रणा केली पाहिजे. प्रत्येक वेळेस दरवर्षी लोक प्रयत्न करतायत, त्यांना बोलतायत, त्यांना सांगतायत. विशेषतः गेल्याच 7-8 महिन्यापूर्वी आम्ही सामाजिक न्याय विभागाच्या कमिशनर साहेबांना एक पत्र दिलं होतं
की आम्ही जे माजी विद्यार्थी आहेत, जे परदेशी शिकून आलेले आहेत, आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. अशा विद्यार्थ्यांचा आम्ही प्री डिपार्चर त्यांना थोडंसं आम्ही माहिती देऊ. प्लस जर विभागामध्ये या निमित्तानं काही काम करण्याची संधी तरी सुद्धा आम्ही करू. व्हॉलेंटिअर बेसवर सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. परंतु असं कुठेही आम्हाला त्याच्यासाठीचा रिस्पॉन्स आम्हाला कोणताही मिळाला नाही. आणि मला वाटतंय की हाच विषय आहे. कारण एका माणसाने कोणीतरी सूचना केल्या म्हणून जी आर बदलला, एका माणसाने काहीतरी सांगितलं म्हणून जाहिरात बदलली, हे मला वाटतंय फारसं समर्पक त्याला नसेल. परंतु जे राऊत साहेबांनी सांगितलं की या सगळ्या चर्चेतून किंवा अशा सगळ्या फीडबॅक्स मधून निश्चित मंत्रिमंडळ काहीतरी ठोस बदल घडवेल आणि तसा शासन निर्णय काढेल. आणि अशा सकारात्मक शासन निर्णयाची आम्ही वाट पाहतोय सर. जी राऊत साहेबांना काहीतरी बोलायचंय. ऐकायला येतं? हो सर, येतोय आवाज सर. हो, येते. हा तुमचा वेबिनार आता काय लिमिटेड लोकांपुरता मर्यादित होता. तुम्ही एक जाहीर करून सोशल मीडियावर 2-3 दिवस घ्या की या तारखेला असा वेबिनार होणार आहे आणि नागपूरवरून काही लोक तुमच्या औरंगाबाद वरून, काही पुण्यावरून, अशा काही नाशिकवरून, काय अशा शहरातली लोक सुद्धा जोडा आणि त्यामध्ये हाच सब्जेक्ट मांडायचा पुन्हा आणि लोकांचे विचार ऐकायचे. काय आहे, एकतर जे शिष्यवृत्ती आपल्याला मुळात मिळते त्याचा दर आहे जुना, हा काही नवीन नाही आणि तो महागाईच्या निर्देशांकाच्या याच्यामध्ये नाही आहे. जो इन्फ्लेशन रेट आहे त्या इन्फ्लेशन रेटच्या बरोबर नाही आहे, हे गायकवाड साहेबांनाही माहिती आहे. आणि आमची सारखी केंद्र सरकारकडे मागणी आहे की तुम्ही इन्फ्लेशन रेटच्या बरोबरीने आम्हाला स्कॉलरशिप मध्ये शिष्यवृत्तीचा दर ठरवला पाहिजे. आणि आता जेव्हा आपण गरिबीची परिभाषा करायला निघालो तर इन्कमची स्लॅब वाढली आहे की त्या स्लॅब पर्यंतचा गरीब हा गरीब होतो म्हणून. तर गरिबासाठी जर इन्कमची स्लॅब वाढली आहे तर मग ही जुनी डेफिनेशन बाद करावं लागेल आणि नव्याने विचार करावा लागेल. आणि तिसरी गोष्ट अशी की आपलं राज्य हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी परदेशी स्कॉलरशिप सुरू केली आणि ते काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं होतं, त्यांचं सरकार असताना पूर्णपणे एकत्र. तर आताही काही बिघडलं नाही, आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा आम्हाला काही वेगळं समजत नाही आणि शिवसेनाही सुद्धा काही आता परकी राहिलेली नाही. आम्ही आमचे मुद्दे मांडू, पण आज जो विषय सुरू झाला आहे या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याचं व्याप्तीचं जो हे आहे ते आकार लक्षात घेऊन आम्ही याची चर्चा वाढवली पाहिजे आणि याच्यातनं चांगल्या गोष्टी आत्मसात करून त्या आपल्या पुढं म्हणजे आमच्या पुढं मांडल्या पाहिजे राज्यकर्त्यांपुढं. कारण असं आहे की अनेक लोक आपल्यातले श्रीमंत आहेत, पैसाही आहे, मुलांना पाठवू शकतात, त्यांचा खर्च झेलू शकतात, परंतु ते स्कॉलरशिप मागतात. केवळ मी राजकारणी लोकांचंच म्हणत नाही, इतरही लोक आहेत. दुसरं असं आहे की जी मुलं त्या ठिकाणी जातात, डिग्र्या घेतात आणि नंतर तिथलं सिटीजन होऊन तिथं सेटल होतात, तर आम्ही काही समाजाचं देणं लागतो म्हणून त्या लोकांनी सुद्धा समाजाला गाईड करण्यासाठी त्यांच्यावर झालेला जो खर्च आहे तो समाजाच्या कामासाठी खर्च केला पाहिजे. आणि त्यासाठीच ते परवानगी हे अशा प्रकारच्या चर्चा आमच्या मंत्रिमंडळात होत असतात, म्हणून तुमच्या पुढे सुद्धा मांडणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही वस्तुस्थिती समजून आम्हाला मार्गदर्शन कराल आणि आम्ही ते तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मांडू शकू. ही माझी नम्रपणे विनंती आहे आपणास. काय गायकवाड साहेब बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे, प्रश्न नाही.
नाही आपण राऊत साहेब थोडं बोलतो मध्ये की राऊत साहेबांनी प्रयत्न करावा आणि धनंजय मुंडेंना सांगावं की हे जी मित्रमंडळी बोलतायत काही लोक परदेशातूनही विद्यार्थी जाऊन आले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना मिळाले. स्कॉलरशिप वेळेवर न मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्याची किती कुचंबना होते. तर हा जो एक्सपिरियन्स आहे हा आपण एकत्र शेअर केला पाहिजे आणि आपले जे आता संबंधित मंत्री आहेत त्या मुंडेंना आपण सांगू ना की तुम्ही अशा एक 10-20 कार्यकर्त्यांची एक मिटिंग घ्या आणि हे प्रश्न समजून मग तुम्ही अशा प्रकारचे जी.आर. काढले पाहिजे किंवा नाही त्याची नाही सोय तुम्ही केली पाहिजे. आपण मला ते- समजून नाही राहिले. मुंडे साहेब हा. समजले आहेत. तो काही विषय नाही आहे. अच्छा, व्हेरी गुड. विषय असा आहे की आपले लोक या विषयावर किती जागृत आहेत याची व्याप्ती वाढवली हा. पाहिजे. आणि त्या म्हणजे दृष्टिकोनातनं दुसरा वेबिनार आज जो झाला आता चर्चा- मला ऍक्सिडेंटली मिळाला म्हणून मी बरोबर. तुम्हाला समोर आलो. परंतु अनेकांना माहीतच नाही की आज अशा प्रकारचा वेबिनार आहे म्हणून. तर तुम्ही त्या ठिकाणी अशा घडवाव्यात चर्चा. तसा प्रयत्न जर केलात आणि इतर ठिकाणचे विद्यार्थी, कारण कसं आहे शहरामध्ये गावखेड्यातली मुलं शिकायला येतात, ते हॉस्टेल्समध्ये राहतात, शिक्षण घेतात, त्यांचेही प्रश्न आहेत. तर या निमित्तानं बरेचसे प्रश्न चर्चेत येऊ शकतील आणि ते राज्य सरकारला मार्गदर्शक करतील म्हणून मी विनंती केली. सिद्धार्थजी, नक्की राऊत सर, आपण जो महत्वाचा माननीय- मुद्दा मांडलेला आहे की जास्तीत जास्त स्केलवरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा सहभाग घेऊन आपण येणाऱ्या वीकमध्ये येत्या 4-5 दिवसांमध्ये तुमच्या वेळ घेऊन आपण आणखी एक वेबिनार घेऊया. त्यानिमित्तानं आणखी डिस्कस आणि इजेट खोबरागडे नाही बोलवा तिथं. नक्की खोबरागडे सरांना सुद्धा आपण त्यांना त्यामध्ये बोलवा. समाविष्ट करू, त्यांना इन्व्हाइट करूया. शिलराजनं जो मुद्दा मांडला सर, तो चर्चेचा एक मला महत्वाचा भाग वाटतोय की यामध्ये वेळ सर खूप चाललाय. मुलांचं नुकसान होऊ नये ही एक त्यामध्ये आम्हाला एक थोडीशी काळजी आहे. कारण मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून या नजरेकडे बघतो. जितका जास्त वेळ जाईल, जितके जास्त दिवस जातील तेवढं सर नुकसान होण्याची संधी वाढते. नाही तो नुकसान होणार नाही याची काळजी मी घेतो. मी उद्या सचिवांशी सुद्धा बोलेन आणि याला होल्ड करण्याचं सांगेल. मी बोललो आता माझं पत्र रायटिंग मध्ये मुंडेंना जाऊ द्या, ते रायटिंग मध्ये जाईल, उद्या पब्लिशही होईल ते आणि ते निश्चितपणे विचार होईल त्याच्यावरती. आणि यावर्षीची जी व्यवस्था आहे ती होऊन जाऊ द्या, परंतु पुढची जी व्यवस्था करायची आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. नक्कीच सर, आपले बरेचसेच माजी विद्यार्थी आहेत शिलराज सारखे किंवा आणखी आदिनाथ, हर्षदीप पुण्यामध्ये आहेत, यवतमाळ आहेत. आजचा सुद्धा आपला जो सेशन आहे हा यवतमाळचा बराचसाच आपला ग्रुप आहे जो एकलव्यच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या सेशनला जुडलेला आहे. ग्लोबल आंबेडकराइट्सची आपली सगळी वर्ल्ड वाईड टीम आहे. जगभरातले आपले जे परदेशी शिकणारे माजी विद्यार्थी या निमित्ताने कनेक्टेड झालेले आहेत, ते आता पाहतायत आपल्याला. आपण जे दिसतोय 5, हे फक्त 5च नाही चेहरे, तर आपल्याला आता कमीत कमी 15 ते 20 हजार लोक सर पाहत आहेत. पण आपण जास्तीत जास्त आणखी लोकांपर्यंत पोहोचू पुढच्या 4-5 दिवसांमध्ये. आपल्या दोघांचाही वेळ घेऊन त्याचबरोबर इजेड खोबरागडे सरांनाही त्यामध्ये इन्व्हाइट करूया. आणखी जे लोक काम करत आहेत, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि आपण शक्य असेल तर आम्ही विनंती करेल धनंजय मुंडेंना की तुम्ही सुद्धा या म्हणून याच्यात. त्यांना आपण घेऊया सर very निश्चित, good. कारण ते या खात्याच्या संबंधित मंत्री आहेत आणि ते जर असतील तर ते स्पष्टपणे माझं उत्तर एक- देऊ शकतील. सचिन बनसोडेंना काही बोलायचे. सचिन बनसोडे, आपला वेळ संपत आलाय, थोडक्यामध्ये आपलं मत मांडा. तर नितीन राऊत साहेबांना माझं एक सूचना आहे आवाज सर कमी येतोय सचिन. की सचिन, आवाज कमी येतोय. नितीन राऊत सरांना माझी एक सूचना आहे, विनंती आहे की सर आपण आपल्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये जसे अधिकारी किंवा आपले IAS अधिकारी असतात तसेच जे माजी विद्यार्थी जे शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आलेले आहेत, त्यांना अनुभव आहे, सिद्धार्थ सारखे, शिलराज सारखे असे अनेक विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना घेऊन त्या अधिकाऱ्यांबरोबर मंत्रालयामध्ये एक बैठक व्हावी, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच तिथे कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं त्या प्रश्नावरती खरं एक चांगलं उत्तर मिळेल किंवा त्याच्यातून एक चांगला मार्ग निघेल. तर माझी आपणास विनंती आहे की आपल्या नेतृत्वाखाली आपण हा एक नाही सामाजिक बनसोडे साहेब असं आहे की आता या कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी बैठक घेणं तर शक्यच नाही, कारण मंत्रिमंडळाची बैठकच होत नाही.
तर तोपर्यंत आता तुमची sorry, जाहिरात निघून तुमचे विद्यार्थी सगळे परदेशी जाण्याच्या तयारीत राहतील. त्यामुळं आपण जे आहे आता यावर जितकी चर्चा करणं गरजेचं आहे. कसं आहे की एकतर दुसरीकडे आमची जी वेबिनार चाललाय त्यावर आता आपले विश्वजित कदम होते, ते सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्यांनी त्याची नोंद घेतली. त्यांना सुद्धा माहिती नाही मंत्री म्हणून हा निर्णय. तर आमच्यामध्ये ती चर्चा तिथं होणार आहे. तुम्ही ते विसरून जाते आम्ही करू, परंतु आपल्या लोकांमध्ये याची व्याप्ती वाढवली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यातले लोक जे या ठिकाणी येऊ शकतील आणि चांगले मुद्दे मांडतील आणि त्याचं कन्सॉलिडेशन झालं पाहिजे. एक त्याच्यावरती आमचा पेपर बनला पाहिजे आणि तो पेपर तुम्ही जर आम्हाला दिला तर येणाऱ्या भविष्याच्या दिवसात आम्ही त्याच्यावर नक्की विचार करू. अनेक मुद्दे मी सांगितले आहेत तुम्हाला आधीच. नक्कीच आपण जे महत्वाचे मुद्दे चला, थँक्यू. जय भीम. जय भीम. जय भीम. ज्या पद्धतीने आज चर्चा झालेली आहे की आगामी येणाऱ्या काळामध्ये आपण यामध्ये बरेचसेच मुद्दे आपण ऍड करत आहोत. सचिन बनसोडे असतील किंवा आपले सगळेच मित्र असतील. आज ब्लू मॉर्निंगच्या माध्यमातून सुद्धा टीसचे बरेचसेच विद्यार्थी आपल्याला पाहत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी क्वेश्चन्स तयार करा, आपले मुद्दे तयार करा. आगामी येत्या 4-5 दिवसांमध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये आपण एक पुन्हा सेशन घेऊ. त्यामध्ये तुमचे सगळे क्वेश्चन्स, तुमचे सगळे पॉइंट्स आपण इन्क्लूड करू. मीन वाईल जयदेवराव गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत. आपल्या सगळ्या समाजातल्या अशा सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समाजातल्या विद्यार्थ्यांना घेऊन आपण आणखी एक परिसंवाद करू आणि त्यातून कसे जास्तीत जास्त पॉइंट्स रेज होतील आणि ही स्कीम कशी बलशाली करता येईल. स्कीम बलशाली करणे महत्वाचा मुद्दा नाहीये. यातून आपल्या समाजाला जितका जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल हा आपला उद्देश आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त लार्ज स्केलवरती विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल त्यापर्यंत जाऊ. मी पुन्हा एकदा आपली सुरुवातीला माझं थोडंसं इलेक्ट्रिसिटीचा इश्यू होता. बघा, इलेक्ट्रिसिटीच्या खात्याचे मंत्री महोदय असताना आमची लाईट पण गेली. पण त्यामुळे मी माफी मागतो, माझं मधूनच कट झालं सगळं इंटरनेट वगैरे, पण पुन्हा सुरू झालं. शिल्लराचं सुद्धा कट झालं होतं. हरकत नाही, हा गमतीचा भाग वेगळा आहे. परंतु मूळ मुद्दा जो आहे तो फार गांभीर्याने की अनुसूचित जाती जमातीला हा जो इन्कम स्लॅब लावलेला आहे, ज्याला आपण 6 लाख, हा अतिशय चुकीच्या पद्धतीने राऊत साहेबांनी तसं स्पष्टीकरण दिलंय की मंत्रिमंडळात ते चर्चा करतील. आजची ही जी चर्चा झाली आपली निश्चित सकारात्मक झाली की मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आपल्यासोबत चर्चा त्यांनी केलेली आहे. आदरणीय जयदेवराव गायकवाड जे सत्ताधारी पक्षाचे घटक आहेत त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली. या दोघांनी आपल्याला आश्वस्त केले की आगामी काळामध्ये मंत्रिमंडळासोबत ते चर्चा करतील आणि ह्या जे काही अन्यायकारक गोष्टी झाल्या त्या बदलण्यासाठी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांना घेऊन आपण त्यांना एक पत्र देऊ, एक निवेदन देऊ आणि त्या माध्यमातून कसं पुढे जाता येईल, कसं आणखी काम करता येईल याकडे पाहू. आजच्या या सेशन मध्ये आपण सगळेजण सहभागी झाला त्याच्याबद्दल आपले आभार आहे. परंतु संपण्यापूर्वी मला आणखी एक सूचना किंवा एक अनाउन्समेंट करायची की आपले हे सेशन सुरू आहेत 14 एप्रिल पासून. 26, 27 आणि 28 तारखेला सुद्धा एकलव्याच्या माध्यमातून हायर एज्युकेशन वरती सेशन्स आहेत. तुम्ही त्यावरती सुद्धा अपडेटेड राहा. आमच्या सगळ्या फेसबुक वरती वगैरे जाहिरात आहेत. त्याचबरोबर उद्या बाबासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं शेड्यूल कास्ट फेडरेशन, विशेषतः पंजाबचे ते हेड होते, सेक्रेटरी होते के.सी. सुलेख सर, त्यांचं आम्ही उद्या सेशन ठेवलंय. उद्या इंडिया टाइम जो आहे आपला तो 6 वाजता. त्यांचं के.सी. सुलेख सर, त्यांचं वय 93 आहे आता, परंतु याही वयात ते अतिशय ठामपणे धडधाकू हिंदीमध्ये सेशन असेल आणि ते सेशन असेल तुम्ही ते सुद्धा पहा. आणि जास्तीत जास्त आपले सगळे सेशन चाललेत त्यामध्ये सहभागी व्हा. आपल्याला ज्यांना कोणाला वाटते की आमचे मुद्दे, एक्सपर्टीज, स्किल्स शेअर करायचे त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपण सर्वजण सहभागी झाला. ओके, शिवराजला काहीतरी सांगायचंय. शिवराज, आपला टाइम संपलाय पण एक वाक्य तू बोलू शकतोस. शिवराज, तुझा माईक बंद आहे. हॅलो. हा, येतोय का आवाज आता? हा, मला विद्यार्थ्यांना हे सांगायचंय की आपण या क्रीमी बद्दल चर्चा करतोय आणि कदाचित तो इश्यू सॉल्व्ह पण होऊन जाईल. बट ऍप्लिकेशन प्रोसिजर मध्ये जे काही इश्यू असतील त्यासाठी जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर एकंदरीत आपली एमची वेबसाईट आहे किंवा एमचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावरती जा. त्याच्यावरती सगळ्या काही म्हणजे डिटेल्स अवेलेबल आहेत किंवा त्याच्यावरती सिद्धार्थचा किंवा माझा नंबर पण अवेलेबल आहे. तुम्ही कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आदरणीय जयदेवराव गायकवाड साहेबांनी अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्हाला वेळ दिला. विशेषतः मला खरंच मी तुमचे फार मनापासून घरातच बसलेलं आहे. लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरी आहोत ना, त्यामुळे येस.
एनिवे थँक्यू. जय भीम. थँक्यू व्हेरी मच. आणि आमचे सगळे सेशन्स पाहत राहा. आपल्या सगळ्यांच्या सोबत आपण राहू, सोबत जरूर. जितकं राहू. टुगेदर वी मूव्ह स्ट्रॉंगर. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. थँक्यू सर.